नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पेन तालुक्यातील कारावी गावातील केरेश्वर मंदिर. पेन तालुक्यातील कारावी गावातील मंदिरात कासू विभागातील भाविक भक्तांची मोठी गर्दी असून त्या ठिकाणी सामूहिक पारायणाचे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित पाहायला मिळाले. कारावी ग्रामस्थांनी सांगितले, केरेश्वर हा 150 वर्षांपूर्वी कारावी गावातील सर्व ग्रामस्थ जिथे केर कचरा टाकायचे तेथे स्वयंभू सापडला. त्याच ठिकाणी आज भव्य मंदिर ग्रामस्थांनी उभारले असून सर्व ग्रामस्थ भक्तिभावाने आलेल्या भाविक भक्तांची फल आहार देऊन स्वागत करतात. इथे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रंदिवस भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित करून गावात पालखी सजवून मिरवणूक काढली जाते. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, कारावी, पेन. अशा प्रकारे विनोदच्या मुलाला उचलून घेता आणि मग मात्र हा कोण आहे हे पाहण्यात येतात. एका ठिकाणी गाण्याच्या लोकांची कथा चालू आहे एका घरामध्ये आणि तिथं गेली ती पण ती काय होते, भिक्षा मागून निर्माण करत होती. कथा करता त्या शांताच्या ऋषीच्या आश्रमामध्ये तिथं गेल्यानंतर कथा चालू आहे आणि सहज ऋषींना प्रश्न विचारला की हा नक्की कोणाचा मुलगा आहे. तेव्हा शांताच्या ऋषीने त्याचं भाग्य पाहिलं आणि भाग्य पाहून ऋषी मनात घालत आहे की काय अरे हा राजनंदन आहे, राजयोग याच्या त्याच्या जीवनामध्ये आहे. तो आज दारोदारी भिक्षा मागत हिंडत आहे. आणि मग तिला सांगितलं की हा तुझा मुलगा सामान्य नाही म्हणून त्याचं नाव काय ठेवला, त्याचं नाव काय ठेवला धर्मगुप्त. ही गुप्त असू दे बातमी आतापर्यंत का, कारण हा राजा आहे. पण लोकांना जर कळलं तर याचा काय होईल, पुढे जाऊन तो जो राजा आहे ज्याने आक्रमण केलं केरेश्वर मंदिरामध्ये. मी कारावी ग्रामस्थ संतोष चंद्रकांत पाटील आणि या ठिकाणी आपण ज्या मंदिराबद्दल माहिती देण्यासाठी आज घेतलेल्या आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. सर्वप्रथम या ठिकाणी हा केरेश्वर मंदिर हा पुरातन मंदिर असून त्या ठिकाणी 150 ते 200 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. कारण या ठिकाणी पूर्वी गावातील लोकांचा केर कचरा टाकण्याचा हा ठिकाण होता. परंतु भगवंताने या ठिकाणी काय करते, केराच्या डंग्यामधून या ठिकाणी भगवंताचं स्वयंभू लिंग या गावामध्ये प्रकट झालं आणि या म्हणून या भगवंताचं नाव केरेश्वर असं पडलं. या केरेश्वर मंदिराच्या बाजूला या ठिकाणी मोठं विशाल अशा प्रकारचं पिंपळाचं वृक्ष होतं आणि ती सर्व माहिती होती. म्हणून या ठिकाणी या गावामध्ये या ठिकाणी केरेश्वर नावाने या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होता. या गावामध्ये महाशिवरात्र, अक्षय तृतीया आणि यात्रा, भगवंताची यात्रा असते आणि त्या दिवशी भगवंताचं या ठिकाणी केरेश्वराचं लग्न लावलं जातं. गावामध्ये मिरवणूक झाली की त्यानंतर देवाचं लग्न लागते. आदल्या दिवशी हळद असते आणि दुसऱ्या दिवशी वरातसुद्धा असते रामनवमीच्या दिवशी. आणि या कृपा आशीर्वादाने देवाची स्वयंभू मूर्ती होती. त्यामुळे या ठिकाणी संत श्रेष्ठ आमच्या गावात गुरु म्हणून या ठिकाणी सेवानंद महाराज आले आणि या ठिकाणी ते वास्तव्यात राहिले. वास्तव्यात राहिल्यानंतर त्यांनी या गावामध्ये जिवंत समाधी घेऊन या ठिकाणी गावाला उपकृत केले. गावातील सगळं रोगराई त्यांनी या ठिकाणी नाहीसे केली आणि अशा प्रकारचा स्वयंभू केरेश्वर या विभागामध्ये पवित्र अशा प्रकारे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा देव म्हणून या ठिकाणी सर्व भाविक या विभागातील कासूपासून ते वडकलपर्यंत सर्व भाविक येऊन या भगवंताची पूजा करतात आणि आपले नवस पूर्ण करतात. आणि शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी सकाळपासून या धार्मिक कार्यक्रम असतात. शिवरात्रीच्या दिवशी सकाळी कीर्तन असते. कीर्तन झाल्यावर त्या ठिकाणी महाप्रसाद फराळ असतो. फराळ झाल्यानंतर संध्याकाळी भगवंताची मिरवणूक गावामध्ये पालखी फिरते आणि ती पालखी फिरवल्यानंतर या ठिकाणी संगीत भजनाचा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम झाला की या ठिकाणी सकाळी सर्वांसाठी महाप्रसाद असतो. या ठिकाणी शिवरात्रीचा व्रत आहे आणि तो व्रत या ठिकाणी सकाळीच पारण करायचा असतो. म्हणून या ठिकाणी सर्व विभागातील लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि या ठिकाणी मोठा महाप्रसादाचा खर्च ग्रामस्थ मोठ्या आनंदाने हे सर्व उत्सव प्रेमाने साजरे करतात. आवाज महामुंबईसाठी अरुण चवरकर, कारावी.